मुलींना उलटे टांगून ठेवणारी मानसिकता केव्हा बदलणार? सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावातील घटना माणुसकीला काळिंबा फासणारी आहेच, पण त्यातून पुरुषी अहंभावही दिसून येतो. किरकोळ चोरीच्या कारणावरून पोटच्या 2 मुलींना रात्रभर उलटे टांगून ठेवणारा दादू यमगर हा बाप क्रूरतेचा कळस आहे. यात 9 वर्षाच्या सानिकाचा मृत्यू काळीच हादरून टाकणार आहे. रात्रभर या मुली आई आजी यांना हाका मारून पाणी मागत होत्या, पण त्यांनाही पुरुषी दहशतीच्या पुढे शरणागती पत्करावी लागली. तरीही आई व आजीने जीवाची पर्वा न करता या मुलींना सोडवणे गरजेचे होते. जंगलातले प्राणी सुद्धा आपल्या लेकराला सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना आपण पाहिले, आणि इथे रात्रभर 2 मुलींचा काळीच भेदून टाकणाऱ्या आर्त हाका मात्र कुणालाही ऐकू गेल्या नाहीत. या सगळ्याचा तपास होईल, बापाला शिक्षाही होईल, पण गेलेली चिमुकली पुन्हा येणार नाही, आणि जी जिवंत आहे तिच्या मनातील भीती आयुष्यभर निघणार नाही. शासनाने अशा या पुरुषी अहंभावाला ठेचून कडक शासन करावे अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे. याचवेळी या घटनेवरती प्रतिक्रिया देत असताना पोलीस अधिकारी व त्या मुलीच्या आजीने दिलेली प्रतिक्रिया ही बोलकी आहे. रनफास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे, कराड. दादू हैवती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असताना तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर तिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिला बाणं असं हातन पाय बांधलं वर असं बांधलं. तर आम्ही इथं दारातच झोपलो रात्रीचं, पण हळ्या मारायला लागलं. मग पाणी म्हणलं. मग 6 वाजता आम्ही उठलो, सून उठली, मी उठली, मालक उठलं. आम्ही बाहेर इकडे पाणी ठेवलं, सून लुटत्या करत्या. मालक त्या आत खोलीत गेलं तर पुरी लोंबकाळलेल्या. मग त्यांनी सोडलं पाणी पाजलं, दोन्ही पण पुरी पेल्या. खरं तिचं व्हायचं जास्त झालेलं होतं, आणि ती बोलत होती. ती म्हणलं आई मला जेवण पाहिजे. त्याला दही, 1 चपाती, बिस्किट चाललं, आणि त्याला दवाखान्यात नेलं.